तू पहिले लय हसून खेळून असायचा रे, आता एवढा शांत का झालायस? ओमे, मला आता कळतंय तू त्या दिवशी एवढा टोकाचा निर्णय का घेतला होता. खरंच आपण एका व्यक्तीवरती जेव्हा प्रेम केलं ना, ते जर आपल्या आयुष्यातून निघून जात असेल ना, तर दुसरा कोणताच रास्ता दिसत नाही रे. सावर स्वतःला. अरे कसं काय सावरू मी? लहानपणापासून फक्त तिच्यावरतीच प्रेम केलं होतं. ती तेव्हा निघून गेली होती रे, पण तेव्हा मला काय नाही वाटलं. पण आता ती परत एवढं जवळ येऊन परत माझ्यापासून लांब चालली, मला नाही सहन होत रे. झाल्या पोरगी पास आहे मला, बाकी तर मावशी संग बोलून घे. बर बर. पाहुणं, पोरी जवळ बोलायचं असेल तर बोलून घ्या. बोलून घे. भारी दिसताय तुम्ही. मला पण तुमच्यासारखेच गावाकडचे पोरगे पाहिजे नव्हते. तसं काय कमी नाही मला, आयटीत कामाला आहे, गाडी आहे आणि आपले 2 फ्लॅट आहे. तुम्हाला जास्त काम करायची गरज नाही लागणार. आणि मावशी सांगत होती ती गावापेक्षा जास्त शहरात राहिलेली. मला नाही वाटत तुम्हाला जास्त अडचणी शहरात. तुम्ही तयार आहे ना लग्नासाठी? हो मावशी, इकडे कशाला बोलायला पाठवलं तिला? ती काय नाही बोलणार. अहो ती मिरी तोंडाने फटकळे, बोलता बोलता काही बोलून देईन. तिला मी काल चांगला चिंगा दाखवलाय. तिच्या तोंडात ना एक शब्द सुद्धा निघणार नाही. असं आहे का? आमच्या पाहुण्याला तर पोरगी पसंत आली बरं का, पण ते मिरीचं बघा. मिरी काय बोलणार, आमचा पण होच आहे. तिला काय विचारायचं. चालतंय मग. मावशी चला येतो. मीरा आली आधी. भारी दिसते साडी, पण जरी ही साडी माझ्यासाठी घातली असते ना, तर राहून चांगली दिसली असते. लय प्रेमाच्या मोठ्या मोठ्या गोष्टी करत होते, पण तुला आपल्या प्रेमासाठी साधं बोलता नाही आलं. बोलले रे, लय बोलले मी. काय बोलली तू? हा, तुला पण समजून नाही घ्यायचे आणि घरच्यांना पण मला समजून नाही घ्यायचं. काय काय नक्की काय समजून घेऊ? तुला असं दुसरा कोणतरी मुलगा बघा येतो आणि ते मी समजून घेऊ? अरे मी बोलले घरच्यांना आपल्या प्रेमाबद्दल, पण त्यांनी लय मारले मला. मारलं ना तुला? मग कशाला एवढं सहन करते? का तू एवढं सहन करते? तू चल माझ्यासोबत. मला तू पण पाहिजे ने आणि घरचे पण पाहिजे, पण काय करू काय कळतच नाही. अगं खरंच तो माझ्यावरती प्रेम नाही का? आधी तू समजून घे ना, इथं प्रेमाचं नाहीये, इथं लग्नाचं चाललंय, माझ्या आयुष्याचं चाललंय.
लहानपणापासून मी त्यावर विचार केला लग्न करायचा. त्याचं काय? आणि तुझ्या आयुष्याचं चाललंय, मग माझं काय चाललंय? माझं आयुष्य म्हणजे तुझं आयुष्य ना. हे बघ आधी, मी करते ते बरोबर आहे का चुकीचं आहे हे मला माहित नाही. पण मी आता घरच्यांच्या पुढे नाही जाऊ शकत. मिरे तुला जावं लागन. नाही जाणार मी. का नाही जाणार तू? तुझं प्रेम आहे ना माझ्यावरती. प्रेम आहे माझं आधी तुझ्यावरती. कला आबा आणि मावशीने जे माझ्यासमोर केलंय ना, ते बघून मी काहीच नाही बोलू शकले. ते जसं जसं सांगत गेले तसं मी करत राहिले. अगं पण झालं काय? तुम्हाला सांगशील का? नाही घालायची मला साडी, नाही करायचं मला लग्न. का जबरदस्ती करताय? तुला लग्न करावंच लागल. मी नाही करणार. का नाही करणार लग्न? का करणार नाही लग्न? मारायचंय ना, मारा. जीव घ्या माझा, घ्या ना जीव. काय वाईट आहे त्या आधी मधी? आणि त्या लाल्याचं ऐकून माझं कुठल्या पण पोरासोबत लग्न लावून देताय. माझं प्रेम आहे त्याच्यावर आणि लग्न कशाला लावून देताय? जीवच घ्या ना माझा. ए मिरे, तू जर आता लग्नाला उभी नाही ना राहिलीस तर माझं आणि तुझ्या आबांचं मेलेले तोंड बघशील. आधी तू तरी समजून घेणार आहे. लहानपणापासून मला आई नाही आणि आबा आयुष्यभर माझ्यासाठी जगले. मावशीने मला आईची कधी कमीच भासू नाही दिली. तिने मला आईचं प्रेम दिले आणि माझ्यामुळं जर त्यांचा जीव जाणार असेल ना, तर मी तुझ्यासोबत राहून पण आयुष्यभर दुःखी राहीन. हात जर पकडायचा असेल ना तर तो शेवटपर्यंत पकडायचा असतो. अर्ध जर सोडायचा असेल ना तर हात पकडावच नाही.